महाराष्ट्रामध्ये 2002 मध्ये बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरण हे प्रचंड गाजलेलं होतं. या प्रकरणामध्ये ज्याच्यावरती प्रमुख आरोप ठेवण्यात आलेले होते ते अब्दुल करीम तेलगी यांची न्यायालयामध्ये ज्यांनी बाजू मांडलेली होती ते ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आपल्या सोबत आहेत. त्या काळामध्ये पाहिलं तर अब्दुल करीम तेलगी याची नार्को टेस्ट सुद्धा करण्यात आलेली होती. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नार्को टेस्टवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांना मारण्याची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली होती असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे असं म्हणाले होते की माझी नार्को टेस्ट करा आणि काय दूध का दूध पाणी का पाणी आहे ते होऊन जाऊ द्या. त्यावरती प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील असं म्हणालेले आहेत की मी सुद्धा नार्को टेस्टला तयार आहे. परंतु ही नार्को टेस्ट म्हणजे नेमकं काय असतं, ही कधी केली जाते, हेच आपण कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, जर पाहिलं तर अब्दुल करीम तेलगी जे की महाराष्ट्रामध्ये बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरण प्रचंड गाजलेलं होतं. त्यावेळेस पहिल्यांदा जर पाहिलं तर अब्दुल करीम तेलगी याची नार्को टेस्ट झालेली होती. नार्को टेस्ट कधी केली जाते? आता याच्यामध्ये म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 7 जून 2002ला पुण्यामध्ये बन गार्डन पोलीस स्टेशनला बनावट मुद्रांकाचा साठा सापडला. रीतसर गुन्हा दाखल झाला. तपासाला सुरुवात झाली. जवळपास 67 आरोपी त्यामध्ये पकडले. त्यामध्ये काही पोलीस अधिकारी होते, काही आमदार होते, काही मंत्री होते. आणि मग हा सगळा तपासामध्ये त्या गुन्ह्याची व्याप्ती एवढी मोठी होती की जवळपास मला वाटतं 23 राज्यांमध्ये हा घोटाळा उघडकीस आला. 2002 पासून आजपर्यंत जवळपास सगळ्यात मोठा त्या काळातला मुद्रांक घोटाळा. अक्षरशः म्हणजे खोटे स्टॅम्प छापून विक्री होत होती. सरकारला कळत नव्हतं आणि ते रॅकेट जेव्हा ओपन झालं, उघडकीस आलं, तर त्या तपासामध्ये अनेक उच्च पदस्थ, त्यामध्ये काही अधिकारी असतील, मोठमोठे व्यापारी असतील, काही मंत्री लेवलचे लोक होते आणि काही पोलीस खात्यातले, या सगळ्यांचं संगमच उघडकीस आलं आणि तपासाला सुरुवात झाली. तपास सुरू झाल्यानंतर की याच्यामध्ये नेमकं आरोप व्हायचे त्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप की पॉलिटिकल लोकांचा सपोर्ट आहे, त्याशिवाय होणं शक्य नाही. आणि म्हणून तपास कसा करायचा. माझ्या माहितीप्रमाणे तेलगीच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याच्या केसमध्ये सर्वात पहिल्यांदा अब्दुल करीम लाडसाब तेलगी ह्याची नार्को टेस्ट केली होती. मला आठवतं आहे की त्या काळामध्ये फक्त हैदराबादला नार्को टेस्ट व्हायची. आरोपींना अरेस्ट केलं की ज्या वेळेला तेलगीला अटक केली तर त्यावेळेला तो बेंगलोरच्या कारागृहामध्ये होता आणि तिथून त्याला खास त्या लॅबोरेटरीमध्ये म्हणजे हैदराबादला घेऊन गेले आणि तिथं त्याची नार्कोची टेस्ट केली होती. नार्कोची टेस्ट म्हणजे काय की त्यामध्ये असं त्यांनी म्हणजे डेफिनेशन दिलं आहे की सोडियम पॅन्टोथेल किंवा सोडियम आम्लायल अशा प्रकारचे 2 औषधं असतात. ते औषधं संबंधित व्यक्तीला दिलं की तो अर्धवट बेशुद्ध अवस्थेमध्ये जातो, म्हणजे सेमी कॉन्शियसमध्ये जातो. म्हणजे तो पूर्ण शुद्धीत नसतो पण बेशुद्ध पण नसतो, अशा सेमी अनकॉन्शियस कंडिशनमध्ये जातो. आणि त्या दरम्यान हे औषधं दिल्यानंतर संबंधित व्यक्ती स्वतःचा कंट्रोल गमावून बसते आणि मग स्वतःचा कंट्रोल गेला की त्याच्याकडून सत्य काढून घेण्याची जी प्रक्रिया असती त्याला म्हणतात नार्को टेस्ट. आता नार्को टेस्ट हे कधी करतात. समजा काही आरोपी असतात, साक्षीदार असतात, ते ज्या वेळेला पोलिसांना तपासात सहकार्य करत नाहीत, मग त्यावेळेला पोलीस मागणी करतात मॅजिस्ट्रेटला, संबंधित न्यायालयाला, की आम्हाला ह्या आरोपीची नार्को टेस्ट करून हवी. नार्को टेस्ट करण्यासाठी संबंधित आरोपी असेल, साक्षीदार असेल, त्याची संमती लागते. त्याच्या संमतीशिवाय नार्को टेस्ट करता येत नाही. आणि नार्को टेस्ट म्हणजे काय की फक्त तपासाला एक दिशा मिळण्यासाठीचा तपासाचा भाग येतो. नार्को टेस्टचा जो काही अहवाल येईल तो कायदेशीररित्या कोर्टामध्ये वापरता येत नाही, कारण ते मुळातच अनकॉन्शियस कंडिशनमध्ये तपास झालेला असतो. पण त्यातनं त्यांना फक्त दिशा कळते आणि दिशा कळण्यासाठी, तपासाची दिशा कळण्यासाठी पोलीस जे टेस्ट करतात त्याला म्हणतात नार्को टेस्ट. सर, आता या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला होता. त्यावरती बोलताना धनंजय मुंडे असं म्हणाले होते की नार्को टेस्ट करा. त्यावर प्रत्युत्तर देताना परत जरांगे पाटील म्हणाले की नार्को टेस्टला मी सुद्धा तयार आहे. अशी काही आरोप प्रत्यारोपांवरून जर अशा पद्धतीने नार्को टेस्ट करता येते का? अशी काही तरतूद आहे? नाही नाही, याच्यामध्ये कसं आहे की ज्या वेळेला असं वाटतं की समोरची व्यक्ती खोटं बोलती किंवा समोरची व्यक्ती काही लपून ठेवते, तपासात सहकार्य करत नाही, किंवा किंवा काही गोष्टी लपून ठेवल्यात. शेवटी ते आता मी जे नावं घेतले, सोडियम पॅन्टोथेल आणि सोडियम आम्लायल, हे जे औषध आहेत, ते औषधं दिले की माणूस सेमी कॉन्शियस अनकॉन्शियस जातो.
ज्या वेळेला माणूस दारूच्या अंमलाखाली असतो, आपण बऱ्याच वेळेला बघतो की दारू पिलेली व्यक्ती काही बडबडत असते, कोणाला शिव्या देते, त्याचा मूळचा स्वभाव कसा आहे त्याप्रमाणे तो वागत असतो. बिनकामाच्या कोणाला शिव्या देईल, काहीतरी उद्योग करून ठेवील, नशेच्या अंमलात. तसं हे औषधं दिल्यानंतर संबंधित आरोपी साक्षीदार हा सेमी अनकॉन्शियसमध्ये जातो. म्हणजे त्याच्या मेंदूमध्ये किंवा त्याच्या मनात ज्या गोष्टी त्याने लपवून ठेवल्यात, तो इझिली वधून जातो की असं असं आहे, हे खऱ्या प्रकारे. आता त्यावेळेला मला आठवतं आहे, ज्यावेळेला अब्दुल करीम तेलगीची नार्को टेस्ट झाली, ते टेस्टच्या सीड्या अजून पण आहेत. त्यावेळेला तो असा झोपला होता, त्याला ते सगळं औषधं ते लावून ठेवलं होतं आणि त्याला असे गालाला मारायचे की हा जो स्कॅम केला कोण कोण त्यामध्ये इन्व्हॉल्व होतं. मग तो असे नावं घ्यायचा, असं उडत उडत नावं घ्यायचा. आता ते मोठे मोठे नेते आहेत सगळे, की अजून कोण होतं, मग अमुक होता, अजून कोण होतं, अमुक होता. अशा नेत्यांचे त्या नार्को टेस्टमध्ये नावं आले. ते नेते आजही आहेत, मोठ्या मोठ्या उच्च पदस्थ आहेत, पण नार्को टेस्टमध्ये नावं घेतले म्हणून त्यांना आरोपी केलं का? नाही केलं. म्हणजे काय, की सेल्वी वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका. कर्नाटक हायकोर्टचा एक निकाल आहे की कुठलीही नार्को टेस्ट असेल, ब्रेन मॅपिंग असेल, विदाऊट द कन्सेंट ऑफ अॅक्यूज ऑर विटनेस फोर्सिबली तुम्हाला ते टेस्ट करता येणार नाही. हा हायकोर्टचा निकाल आहे. म्हणून संबंधित व्यक्तीची, साक्षीदाराची किंवा आरोपीची संमती लागते. आता आपण सांगितलं की धनंजय मुंडे होतात, माझी नार्को टेस्ट करा, म्हणजे संमती आली. त्यांची संमती असेल, त्यांच्यावर काय कुठला गुन्हा दाखल नाही. पण वेगळ्या पद्धतीने करायचं असेल तर त्यांची नार्को टेस्ट जे प्रमाण दिलेलं आहे, नार्को टेस्ट कधी करायची, कोणाची करायची, कशी करायची, त्याला काही प्रमाण दिलेलं आहे. त्या प्रमाणात जर केलं आणि धनंजय मुंडेंच्या मेंदूमध्ये किंवा मनामध्ये काही गोष्टी दडलेल्या असतील, ज्या वेळेला सोडियम पेंटॉथेल आणि सोडियम आम्लाएल हे औषध त्यांना दिलं जाईल, त्यावेळेला ते सेमी अनकॉन्शियस, म्हणजे धड बेशुद्ध पण नाही आणि पूर्ण शुद्धीत पण नाही, अशा ह्याच्यामध्ये त्यांना जर काही प्रश्न विचारले तर ते कदाचित बोलून जातील, हो हो असा प्रकारे तसा प्रकारे. आता समजा मुंडेंवर आरोप होतो की त्यांनी काहीतरी सुपारी दिली, जर त्यांच्या मनात खरंच असेल, त्यांच्या मनात काय बाहेरून कळत नाही, पण ते कसं काढायचं तर नार्को टेस्ट. नार्को टेस्टमध्ये मे बी ती टेस्ट झाली तर ते बरळून जातील, हो मीच सुपारी दिली होती, मी याला एवढे दिले होते, एवढे कबूल केले होते, असं होऊ शकतं. सर, दोन्ही बाजूंनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं ते सुद्धा तयार आहेत. ते सुद्धा म्हणतात मीही तयार आहे. हा म्हणजे थोडक्यात तेच ना, आत्ता मी जे बोललो की धनंजय मुंडे जे म्हणतात माझी नार्को टेस्ट करा, तसेच आता मनोज जरांगे दादा देखील म्हणतात माझी पण करा. म्हणजे दोघांनाही सत्य सांगायचंय. ह्याचा दुसरा अर्थ काय, आता मुंडे काय म्हणतात, अरे बाबा मी नाही सुपारी दिली, माझा काही संबंध नाही, उगाच माझं राजकारणातून किंवा जलसी म्हणून तुम्ही माझं नाव घेताय, ही काही सत्य परिस्थिती नाही, त्यापेक्षा माझी नार्को टेस्ट करा, मग सत्य समाजाला कळेल. मनोज दादा जर म्हणत असतील की माझ्याकडे काही पुरावे सापडलेत, मुंडेने सुपारी दिली होती, माझी पण नार्को टेस्ट करा, म्हणजे मी पण काही खोटं बोलत नाही. म्हणजे थोडक्यात काय, की ज्या वेळेला पोलीस तपास चालू असतो, मग ते साधे पोलीस असतील, CBI असेल, ED असेल, पोलिसांना असं वाटलं की हा असंबद्ध उत्तरं देतोय, तपासात नीट सहकार्य करत नाही, काही गोष्टी लपून स्वतःचा हातचा राखून काहीतरी उत्तर देतोय, अशा वेळेला नार्को टेस्ट केली जाते. म्हणजे मुंडे आणि जरांगे पाटलांना काय वाटतंय, समाजाला वाटतंय आम्ही खोटं बोलतो, मग त्यापेक्षा होऊन जाऊ द्या ना, आमची नार्को टेस्ट करा, त्यातनं सत्य बाहेर येईल. पण नार्को टेस्ट जरी केली तरी ती कायद्याला मान्य नाही, कायदेशीर त्याला कुठली व्हॅल्यू नाही, फक्त एक पोलिसांना तपासाला दिशा म्हणून त्याचा वापर होतो. पण अशा ह्याच्यामध्ये धनंजय मुंडे असतील, जरांगे पाटील असतील, ते म्हणत असतील तर त्यांची नार्को टेस्ट केल्यानंतर त्यांच्या मनात काय दडलंय, काय खरं लपलंय, काय प्लॅन होता नव्हता, ह्या गोष्टी नार्को टेस्टमधून उघड होऊ शकतात असं त्यांना वाटतं आणि म्हणून ते करा असं म्हणत असतील असं मला वाटतं. सर, गुन्ह्याचं कशा पद्धतीचं गांभीर्य आहे त्यावरती नार्को टेस्ट ठरते का असं? नाही नाही, बरोबर आहे ना. आता गुन्ह्याच्या गांभीर्यावरच असतं. रेग्युलर जनरल प्रत्येक केसमध्ये नार्को टेस्ट होत नाही. ज्या वेळेला त्या गुन्ह्याची व्याप्ती फार मोठी असते, तपासाची दिशा फार मोठी असते, किंवा समाजामध्ये ओरड चालली की ह्याच्यामध्ये राजकीय लोक इन्व्हॉल्व आहेत, पण नाव कोणी घ्यायचं, कोण घेणार, त्यावेळेला जनरली नार्को टेस्टची मागणी होती. नार्को टेस्टची मागणी केल्यानंतर मॅजिस्ट्रेटला ॲप्लिकेशन देऊन परमिशन घ्यायला लागती. संबंधित आरोपी असेल तर आरोपीची कन्सेंट घ्यायला लागते. ती करण्याअगोदर त्याची शारीरिकदृष्ट्या तो योग्य आहे का, ह्या त्यावेळी त्याची बॉडी सगळं ते तपासलं जातं आणि मगच हा औषधाचा मारा करून नार्को टेस्ट घेतली जाते. ही रेग्युलर कायद्याची प्रोसिजर आहे. कायद्यात जरी मान्यता नसली तरी पोलिसांना दिशा. आता रेग्युलर जर आपण पाहिलं तर रुटीनच्या केसमध्ये खुनाचे गुन्हे असतील, बलात्काराचे असतील, दरोड्याचे असतील, एखादा आरोपी पोलिसांनी अटक केल्यानंतर सेक्शन 27
भारतीय पुरावा कायदा, जुना कायदा पुराव्यानुसार त्याला म्हणतात मेमोरंडम पंचनामा, की आम्ही आम्ही असा असा गुन्हा केला, आमच्या हातून घडला, खून केला होता, पण गुन्ह्यात वापरलेले हत्यारं आम्ही ह्या नदीपात्रामध्ये अशा अशा ठिकाणी दडून ठेवलेत, चला काढून देतो. 2 पंचांसमोर ते स्टेटमेंट घेतात. मग त्या आरोपीला पोलीस बंदोबस्तात 2 पंचांसमोर घेऊन जातात. त्याने हत्यार जिथं लपून ठेवलं आहे ते ते काढून देतो. पण ज्या वेळेला ह्या गोष्टी तो लपवतो, आता ही किरकोळ गोष्ट आहे, रुटीनची गोष्ट आहे. पण मोठी व्याप्ती असेल, जसं तेलगीचा स्कॅम होता, तर त्यावेळेला नार्कोटिक टेस्ट केली का? तर पोलिसांना दिशा पाहिजे होती. आता नार्को टेस्ट केली, काही नावही आले, नावही निष्पन्न झाले, पण कायदेशीर व्हॅल्यू नसल्यामुळे ते काही करू शकले नाही. त्या नावाचा नार्को टेस्ट घेऊनही काही उपयोग झाला नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. सर, ज्यावेळेस नार्को टेस्ट होते त्यावेळी कोण कोण उपस्थित असतं आणि कोणाकोणाला उपस्थित राहण्याची परवानगी असते अशा वेळी? नार्को टेस्ट ज्यावेळेला होती त्या लॅबोरेटरीमध्ये संबंधित डॉक्टर असतात. कुठले आरोपीला अटक केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईननुसार त्याच्या घरच्यांना ताबडतोब कळवायला लागतं. समजा एखादी दरोड्याची केस आहे आणि आरोपीची ओळख परत घ्यायची, तर तुला तुझ्या घरच्यांना, मित्रांना, वकिलांना उपस्थित ठेवायचं असेल तर तुला ती मुभा आहे, कारण पारदर्शकता पाहिजे. तसंच ह्या टेस्टमध्ये, त्या लॅबोरेटरीमध्ये ज्या वेळेला आरोपीने कन्सेंट देईल, संमती देईल आणि त्याला वाटलं की माझा भाऊ, वडील, बहीण, पत्नी कुणी असावं त्या कंडिशनमध्ये, तर त्यालाही तिथं उपस्थित राहता येतं. डॉक्टर असतात, प्रत्येकाचं सगळं रेकॉर्डिंग चालू असतं. तिथं खोटेपणा कुठला नसतो आणि मग त्या त्या सिच्युएशननुसार तिथं कोण उपस्थित राहणार, पोलीस आणि डॉक्टर मिळून ते निर्णय घेतात. सर, जसं तुम्ही सांगितलं की ज्यावेळेस नार्को टेस्ट होते त्यावेळेस ती व्यक्ती जवळपास पाहिलं तर पूर्ण शुद्धीत पण नसते किंवा पूर्ण बेशुद्ध पण नसते. अशा वेळी तो जो स्टेटमेंट देतो, तो स्टेटमेंट जे आहे ते तपासामध्ये किंवा कोर्टामध्ये ते ग्राह्य सुद्धा धरलं जात नाही. फक्त तपासाला एक दिशा मिळावी यासाठीच फक्त त्याचा हेतू असतो. हेतू तेवढाच असतो. सेमी कॉन्शियस त्याला कंडिशन म्हणता येईल, की ज्या वेळेला माणूस दारूच्या अंमलाखाली असतो. म्हणजे दारू पिल्यानंतर तो काहीतरी बरळतो. बरोबर आहे. आता बघा, आपण आपलंच बघा, की काही मित्र असतात, काही ओळखीचे लोक असतात. दिवसा चांगला असतो, पण एकदा संध्याकाळी त्याने थोडीफार घेतली, दारू प्राशन केली, की तो बराळायला लागतो. नको त्याला शिव्या द्यायला लागतो. नको त्या गोष्टीचं तो ह्याच्यातनं बाहेर पडतो, कारण नसताना. मग आपण विचार करतो, अरे दिवसभर तर चांगला होता, आता हा पिला आणि त्यानंतर कसं काय शिवाय द्यायला लागला. मग त्याच्या मनातलं, म्हणजे आपण म्हणतो ना, पोटातलं ओठात आलं, तसं तो बराळायला लागतो. नार्को टेस्ट पण सेम आहे, की ज्या वेळेला पोलिसांना वाटतं की तपासामध्ये हा संबंधित व्यक्ती असंबंध उत्तरं देतोय, उत्तरांमध्ये विसंगती आहे, काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवतोय, चातुर्याने आपल्याला उत्तर देतोय आणि असं वाटलं की आपण मग, अरे तू जर एवढं सांगतो तर तू मग नार्को टेस्ट करायला का तयार होत नाही, बघू आपण. आणि तो जर म्हटला करा माझी नार्को टेस्ट, आता जसं ह्या जारंगे पाटील आणि मुंडेंमध्ये चाललंय, करा आमची नार्को टेस्ट, तोच तो प्रकार आहे. नार्को टेस्टमध्ये मी आत्ता उल्लेख केलेल्या औषधांचा मारा केला की तो सेमी अनकॉन्शियस होतो आणि मग डॉक्टरांना ते माहिती असतं की हा बेशुद्ध नाही आणि पूर्ण बेशुद्ध पण नाही, अर्धवट अवस्थेत आहे. आणि त्यावेळेला त्याच्याकडनं काय वधून घ्यायचं, काय उत्तरं काढायची, वधून घेण्यापेक्षा खरं काय, सत्य काय, मग त्याला विचारतील. समजा आता आपण धनंजय मुंडेंचं उदाहरण घेऊ. माझी ब्रेन आपलं हे करा, नार्को टेस्ट करा. लॅबोरेटरीमध्ये गेलं, औषध दिलं, काही काळानंतर ते सेमी अनकॉन्शियस झाले. ते डॉक्टरना बरोबर माहिती असतं आणि त्यावेळेला मग तो काय धड झोपलेला नसतो, बेशुद्ध नसतो आणि पूर्ण बेशुद्धही नसतो. बरोबर आहे. अशा वेळेला डॉक्टर त्याला विचारणार की मुंडे साहेब, असं असं तुमच्यावर आरोप आहे, काय म्हणणं आहे. त्या अनकॉन्शियसमध्ये ज्यांच्या मनात जे जनरली त्या कंडिशनमध्ये खरंच बोलतो असं ग्राह्य धरलं जातं आणि मग तपासामध्ये काय माहिती देतो, खरं असेल तर त्या दिशेने तपास, नाही तर विषय सोडून दिला. जसं ह्याच्या केस असतात जळिताच्या, की नवविवाहित जाळून घेतात, त्यावेळेला मृत्यूपूर्व जबाब, त्याला आपण डाईन डिक्लेरेशन म्हणतो. मृत्यूपूर्व जबाब घेताना सर्वोच्च न्यायालयाचे असे निवड आहेत की सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की जनरली कुठलाही माणूस मारताना खोटं बोलत नाही. आता पूर्ण जळाला आहे आणि संपला, 1 तासभरात 2 तासामध्ये त्याची डेथ होणार असं कंडिशन असती, 97-98% बंद झाला आहे, जळाला आहे आणि जगणार नाही, तर त्यावेळेला सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की तो माणूस कशाला खोटं बोलेल, कोणाचं तरी नाव कोणाला तरी अडकून जायचं आहे. ती कंडिशनच तशी असती. म्हणून त्या कंडिशनमध्ये दिलेला मृत्यूपूर्व जबाब हा ग्राह्यच धरला पाहिजे, धरावा, अशी सर्वोच्च न्यायालयाची निवड आहेत. त्याचप्रमाणे नार्को टेस्टमध्ये काय उत्तरं दिले आणि तपासामध्ये त्याचा कसा वापर करायचा, हा पूर्ण पोलिसांचा अधिकार असतो. पोलिसांना योग्य वाटलं त्या दिशेने तपास आणि पोलिसांना वाटलं की एवढं सगळं करू नये, हा लाबाडच बोलतो, विषय स्टॉप, त्याला कायदेशीर व्हॅल्यू नाही, हे त्यातलं महत्त्व.
खरं तर आपण बघतोय की सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मनोज जरांगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे असा आरोप प्रत्यारोपाचा सामना एकंदरीत पाहायला मिळतोय. धनंजय मुंडे म्हणतायत की माझ्यावरती आरोप करतायत, परंतु मी अशा पद्धतीची काहीही सुपारी वगैरे दिली नाही. माझी नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी एका बाजूला धनंजय मुंडे करतात, तर दुसऱ्या बाजूला मी सुद्धा नार्को टेस्टला तयार आहे, असं मनोज जरांगे पाटील सुद्धा म्हणताना पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर 2002 मध्ये ज्या पद्धतीचं बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरण जे गाजलेलं होतं, त्यावेळी अब्दुल करीम तेलगी या प्रकरणामधला जो आरोपी होता, त्याची सुद्धा नार्को टेस्ट करण्यात आली होती आणि खरं तर त्यावेळी अब्दुल करीम तेलगी यांची बाजू ज्यांनी न्यायालयामध्ये मांडलेली होती ते ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याकडून आपण जाणून घेतले आहे, की नार्को टेस्ट म्हणजे काय असतं आणि ती तपासामध्ये ग्राह्य धरली जाते का? व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.